नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमावाला हा युट्यूब चॅनल आणि डिप्लोमावाला ह्या ऑफिशियल ऍप वरती परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आणि आज सुरू करूत लेकरांनो ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्यामधला पार्ट 3. ठीक आहे. तर लास्ट लेक्चर मध्ये लेकरांनो आपण डिफरंट फॉर्म्युले डिस्कशन केलेले आहेत. ठीक आहे. चला आता सुरुवात करूत लेकरांनो डबल अँगल आयडेंटिटीजला. डबल अँगल आयडेंटिटीज मीन्स व्हॉट? आपल्या लेकरांनो साइन साइन 2 थीटा. बरोबर आहे. हा काय झालं रे? डबल अँगल झाले लेकरांनो. त्याचबरोबर जर मी या ठिकाणी लिहिलं कॉस 2 थिटा तर हा पण डबल अँगल फॉर्म्युला झाला. आणि त्याबरोबर लेकरांनो इथे या ठिकाणी लिहितोय टॅन 2 थिटा. क्लिअर? डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये काय काय येतं? साइन 2 थिटा. ठीक आहे. कॉस 2 थिटा, साइन 2 थिटा, त्याच्यानंतर कॉस 2 थिटा, कॉस 2 थिटा आणि टॅन 2 थिटा. ठीक आहे. चला मग पहा साइन 2 थिटा काय लेकरांनो? तर साइन 2 थिटा म्हणजे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन 2 थिटाचं रिप्रेझेंटेशन काय फॉर्म्युल्यामध्ये? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. तुम्हाला जर व्यवस्थित आठवत असेल तर लेकरांनो आपल्याला माहिती आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इकडे खाली लिहितो मी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं? 1. मग आपल्याला माहिती आहे की हा जो प्लस आहे तो तिकडे म्हणजे प्लस कॉस स्क्वेअर थिटा राईट साइडला जर शिफ्ट केलं तर मायनस कॉस स्क्वेअर थिटा होतो. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. हा जो स्क्वेअर आहे तिकडे रिप्ले करून आपण स्क्वेअर रूट मध्ये रिप्रेझेंट करतोय. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला जो येतोय तो आहे साइन थिटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे ऑलरेडी आपण डिस्कशन मध्ये आपल्या झालेलं आहे. ठीक आहे. आता पुढचं डिस्कशन काय? ज्याप्रमाणे मी हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 1 ला ह्या साइनच्या फॉर्मॅट मध्ये केले तसंच मी कॉसच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. मग कॉसच्या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट कसं करता येईल पाहून घ्या. हा जो प्लस साइन स्क्वेअर थिटा आहे तो उजव्या बाजूला जर शिफ्ट केला तर मायनस साइन स्क्वेअर थिटा होईल. म्हणजेच आपल्याकडे अशा प्रकारे लेकरांनो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि हा जो स्क्वेअर आहे तिकडे जाऊन काय होणार? स्क्वेअर रूट होणार. तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो अशा प्रकारे येईल cos theta is equal to in square root of 1 minus sin square theta. क्लिअर आहे? येस सर. मग पहा ना आता इथे काय करतोय मी? इथे लेकरांनो 2 ला 2 ऍज इट इज आहे. 2 ला 2 ऍज इट इज. साइनच्या ठिकाणी काय पुट करायचंय? तर साइनच्या ठिकाणी पुट करायचे लेकरांनो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इंटू या ठिकाणी काय पुट आहे ऑलरेडी कॉस थिटाला कॉस थिटा. क्लिअर? ओके. चला त्यात जर तुम्हाला लिहायचं असेल तर याला थोडस व्यवस्थित लिहूत आपण. पहिले काय करू तिथे कॉस थिटा अगोदर लिहून घेऊ. ठीक आहे. आणि इथे इन स्क्वेअर रूट ऑफ ह्या साइन स्क्वेअर थिटाला काय लिहायचं इथे आपल्याला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. क्लिअर? ओके सर. चलो नेक्स्ट. आता काय करायचंय साइनची व्हॅल्यू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा पुट केली. आता कॉस थिटाची व्हॅल्यू पुट करू. म्हणजेच या ठिकाणी लिहिता येईल 2 इंटू साइन थिटाला साइन थिटा ऍज इट इज आणि इन स्क्वेअर रूट ऑफ कॉस थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. टोटल आपल्याकडे लेकरांनो साइन 2 थिटा हे डबल अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये किती फॉर्म्युले तयार झालेत? या ठिकाणी 3 फॉर्म्युले आपल्याकडे तयार झालेले आहेत. आता चौथा जो फॉर्म्युला आहे शेवटचा तो काय लेकरांनो? तर तो आहे बघा 2 टॅन थिटा अपॉन 1 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. काय फॉर्म्युला आपल्याकडे? 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. चला पाहून घ्या बरं एकदा रिप्रेझेंटेशन कळतंय का? समजतंय का? चला. झालं? नेक्स्ट कॉस 2 थिटा. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय लेकरांनो? कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके. ह्याला जर आपण रिप्रेझेंट केलं तर हा असा प्रकार येतो 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. ठीक आहे. आणि ह्याला थोडस आणखी चेंज केलं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. हे झाले टोटल 3 फॉर्म्युले. हा पहिला वाला फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा वाला फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1.
आणि जो इथे 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा. क्लिअर? ओके. जो लास्ट फॉर्म्युला आहे, जो इन टर्म्स ऑफ टॅन आपल्याला लिहायचा आहे डबल अँगल फॉर्म्युलामध्ये, तो आहे 1 - tan² θ अपॉन 1 + tan² θ. कशा प्रकारचा आहे? 1 - tan² θ अपॉन 1 + tan²θ. ठीक आहे. आता लेकरांनो, tan 2 θ, tan 2 θ रिप्रेझेंटेशन कसं आहे? अगदी सोपं आहे. आपल्याला माहिती आहे tan 2 θ म्हणजे sin 2 θ अपॉन cos 2 θ. ठीक आहे. sin 2 θ चा फॉर्म्युला काय? sin 2 θ चा फॉर्म्युला आहे 2 tan 2 θ अपॉन 1 + tan² θ होल डिवायडेड बाय 1 - tan² θ अपॉन cos 2 θ म्हणजे 1 - tan² θ अपॉन 1 + tan²θ. 1 + tan²θ. या ठिकाणी लेकरांनो, कॅन्सल आउट होणारे टर्म्स कुठले आहेत रे? हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर काय होईल? कॅन्सल आउट होईल. जर कॅन्सल आउट झाला लेकरांनो, तर आपल्याकडे फायनल आउटकम जो आहे तो tan 2 θ इज इक्वल टू काय येईल? तो येईल 2 tan 2 θ डिवायडेड बाय 1 - tan²θ. काय येईल? डिवायडेड बाय 1 - tan²θ. क्लिअर? म्हणजे टोटल रिप्रेझेंट करत असताना आपल्याकडे हे चार फॉर्म्युले आणि या ठिकाणी हा एक फॉर्म्युला रिप्रेझेंट झालेला आहे. ठीक आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे. चला, आता पहा मित्रांनो, याच फॉर्म्युल्याला थोडं वेगवेगळ्या वेने आपण काय करून मॉडिफाय करून पाहणार आहोत. कुठल्या कुठल्या फॉर्म्युला मॉडिफाय करून पाहणार आहोत? कुठल्या फॉर्म्युला मॉडिफाय करून पाहणार आहोत? तर सगळ्यात पहिले आपण मॉडिफाय करणार आहोत cos 2 θ. cos 2 θ मीन्स 2 cos²θ - 1. क्लिअर? मग या ठिकाणी काय करतो लेकरांनो, हा जो -1 आहे तो लेफ्ट साइडला गेला म्हणजे +1 होईल. म्हणजे आपल्याकडे cos 2 θ इज इक्वल टू cos 2 θ म्हणजे 1 + cos 2 θ इज इक्वल टू 2 cos² θ आहे. 2 जो मल्टिप्लिकेशन मध्ये तो लेफ्ट साइडला गेल्यावरती डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजेच cos² θ इज इक्वल टू 1 + cos 2 θ डिवायडेड बाय 2. क्लिअर? आणि जर लेकरांनो स्क्वेअरला जर तिकडे स्क्वेअर रूट मध्ये पाठवलं तर आपल्याकडे असा एक फॉर्म्युला तयार होईल cos θ इज इक्वल टू √(1 + cos 2 θ डिवायडेड बाय 2. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी टोटल किती रिप्रेझेंटेशन आपल्या समोर येत आहेत? दोन वेगवेगळे रिप्रेझेंटेशन. हा पण एक फॉर्म्युला आहे आणि हा दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे. हा झाला पहिला आणि हा दुसरा. त्यानंतर लेकरांनो आणखी एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ठीक आहे. कुठला आहे पहा. तर तो आहे लेकरांनो, बघा रे, cos 2 θ इज इक्वल टू 1 - 2 sin²θ. क्लिअर? आता पहा लेकरांनो, काय करतोय? ही जी टर्म आहे पॉझिटिव्ह, ती इकडे जाऊन निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह टर्म इकडे येऊन पॉझिटिव्ह म्हणजे 2 sin²θ इज इक्वल टू 1 - cos 2 θ. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मधला जो 2 आहे तो राईट साइडला गेल्यावरती डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजे या ठिकाणी sin²θ इज इक्वल टू 1 - cos 2 θ डिवायडेड बाय 2. आणि हा जो स्क्वेअर आहे तिकडे जाऊन काय लेकरांनो? स्क्वेअर रूट. म्हणजेच या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला sin θ इज इक्वल टू (1 - cos 2 θ डिवायडेड बाय. क्लिअर? ओके. म्हणजे किती फॉर्म्युलाचे रिप्रेझेंटेशन झाले? हा फॉर्म्युला आपल्याकडे बेसिक आहे. पण ह्या बेसिक फॉर्म्युल्यापासूनच, म्हणजे हा आपल्याकडे जो बेसिक फॉर्म्युला आहे डबल अँगलचा फॉर्म्युला. पण ह्या डबल अँगलच्या फॉर्म्युल्यावरून आपण काय केले? वेगवेगळे दोन फॉर्म्युले डिराईव्ह केलेत. या डबल अँगलच्या फॉर्म्युल्यावरून काय डिराईव्ह केले? दोन वेगवेगळे फॉर्म्युले इथे डिराईव्ह केलेले आहेत. पाहून घ्या. ठीक आहे. हा सुद्धा एक फॉर्म्युला इथे डिराईव्ह केलेला आहे. ओके. चला, आता बघा मित्रांनो, तुम्हाला थोडस लॉजिक किंवा थोडासा इंटरेस्टिंग फॉर्म्युला तयार करून देतो. काय इंटरेस्टिंग फॉर्म्युला तयार करून देतो बघा रे? कारण मोस्टली तुम्हाला ना, तुम्ही विचार करता की सर आम्हाला खूप फॉर्म्युले लक्षात ठेवायचे काय? ठीक आहे. तुम्ही विचार करत असता की खूप फॉर्म्युले पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. अजिबात गरज नाही. जर तुम्हाला बेसिक फॉर्म्युले जर माहिती असतील, जसं की cos 2 θ इज इक्वल टू 2 cos²θ - 1, cos 2 θ इज इक्वल टू 1 - 2 cos 1 - 2 sin²θ. हे बेसिक फॉर्म्युले माहिती आहेत. त्याच्यापासूनच काय केलं आपण, हे अशा प्रकारचे इथे
नवीन फॉर्म्युले काय केले तयार केलेले आहेत. सेम थिंग. ठीक आहे. आता पहा मित्रांनो इथे काय लिहू शकतो रे आपण? जर आपल्याला ह्या फॉर्मॅट वरून लिहायचं तर इथे लिहू शकतो ना. काय लिहू शकतो बघा इकडे. या ठिकाणी जर मला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू लिहायचं असेल तर टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे लेकरांनो साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. मग साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय? 1 प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय क्लिअर. येस सर एकदम क्लिअर. मग या ठिकाणी कॅन्सल होणार टर्म कट लेकरांनो हा 2 आणि 2 कॅन्सल होतोय म्हणजे आपल्याकडे जो फॉर्म्युला तयार होईल तो आहे 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थिटा. क्लिअर आहे. येस और नो? येस. म्हणजे आपल्याकडे रिप्रेझेंट झालंय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटा. ठीक आहे. ह्यालाच जर आपल्याला थोडंसं आणखी मॉडिफाय करायचं असेल तर अगदी सोपं मॉडिफाय करू शकतो. हा स्क्वेअर तिकडे जाऊन काय लेकरांनो स्क्वेअर रूट. एकदा मी फॉर्म्युला लिहितोय मग आपण त्याला थोडंसं नव्याने डिझाईन करून घेऊ. काय आहे फॉर्म्युला आपल्याकडे? तर आहे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थिटा आणि स्क्वेअर तिकडे जाऊन काय लेकरांनो स्क्वेअर रूट म्हणजे आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो असा येईल टॅन थिटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2 थिटा होल डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थिटा. क्लिअर. ओके. चला पहा बरं एकदा. मोस्टली तुम्हाला जर तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवलं तर कुठल्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला अवघड जाणार नाही. प्रत्येक क्वेश्चन इझी वाटेल आणि त्याचबरोबर प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय पॉसिबल चेंजेस होऊ शकतात ह्याचा सुद्धा तुम्हाला एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स तयार होईल. ठीक आहे. चला फक्त पाहत चला की कशा कशा प्रकारे आपण फॉर्म्युलेला मॉडिफाय करतोय, कशा कशा प्रकारे फॉर्म्युले आपण नवीन नवीन तयार करत राहतोय. ठीक आहे. चला परत पाहूत लेकरांनो पुढे. इथपर्यंत सफिशियंट आहे. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट आपण डिस्कस करू लेकरांनो ट्रिपल अँगल आयडेंटिटीज. ट्रिपल अँगल आयडेंटिटीज. ठीक आहे. किंवा याला ट्रिपल अँगल फॉर्म्युले सुद्धा म्हणता येईल. मग आता ट्रिपल अँगल फॉर्म्युले म्हटल्याबरोबर कुठले कुठले फॉर्म्युले आहेत? तर त्यामध्ये आहे साइन 3 थिटा. ओके. त्याचबरोबर आहे लेकरांनो दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे कॉस 3 थिटा आणि त्याचबरोबर ती आहे टॅन 3 थिटा. ओके. ट्रिपल अँगल फॉर्म्युल्यामध्ये किंवा ट्रिपल अँगल आयडेंटिटीज मध्ये साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा आणि टॅन 3 थिटाचं आपल्याला रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. ठीक आहे. जर आतापर्यंत हा पोर्शन तुम्ही कुठे शिकला असाल, ठीक आहे कुणी, तर थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा मी तुम्हाला हे फॉर्म्युले लिहून देईल लिहून देत असताना परत तिथे एक छोटीशी निंजा टेक्निक तुम्हाला ऍड करून देणार आहे जेणेकरून ते फॉर्म्युले लवकरात लवकर तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे. क्लिअर. ठीक आहे. चला पाहूत लेकरांनो बघा रे साइन थिटानं काय लिहायचं बघा मी सांगतोय छोटीशी टेक्निक सांगतोय ट्राय करा लक्षात राहण्यासाठी. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो मी साइन थिटा लिहितोय मायनस आणि या ठिकाणी पण काय लिहितो रे साइन थिटा. बघा सगळ्यात पहिले साइन थिटाला रिप्रेझेंट कसं करायचं साइन थिटा मायनस साइन थिटा. ओके. काहीच नाही आता काय करायचं लेकरांनो इथं 3 लिहायचं इथे 4 लिहायचं आणि इथं पॉवर 3 करायचं संपलं. अगदी सोपं आहे. साइन थिटा मायनस साइन थिटा करायचं 3 इथं 4 आणि इथं पॉवर डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉवर पुढे येतो ना आणि पॉवर 1 न कमी तसं विचार करा 4 आणि 3 कॉस्टला तसंच लिहायचे बाळांनो. कॉस्टला सुद्धा तसंच लिहायचे पण थोडस रिव्हर्स आहे तिथे. कशा प्रकारे रिव्हर्स करता येईल बघा कॉस थिटा मायनस कॉस थिटा लिहिलं इथे लिहायचं 4 इथे लिहायचं 3 आणि या ठिकाणी लेकरांनो पुढे लिहायचं 3 संपलं. दॅट्स इट. लक्षात राहील. 4 3 आणि 3. क्लिअर. 3 4 3 4 3 3. क्लिअर. एकदा लिहायची प्रॅक्टिस केलात की डेफिनेटली लक्षात राहीलच. ठीक आहे. त्यामध्ये अजिबात कुठल्याच प्रकारची तुमच्याकडून चूक होणार नाही. ठीक आहे. मग आता इथं लिहायचं टॅन 3 थिटा. टॅन थिटाला काय लिहिणार लेकरांनो इकडे बघा इथे लिहायचं टॅन थिटा मायनस या ठिकाणी काय लिहायचंय टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन थिटा. ठीक आहे. बरं तुम्हाला हा फॉर्म्युला आठवतोय का? आपण टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला बघितलाय. टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय रे टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. बरोबर आहे. बघा टॅन ए मायनस टॅन टॅन थिटा मायनस टॅन थिटा अपॉन 1 मायनस
टॅन थिटा. किती सोपं आहे. तर ह्याला रिप्रेझेंट करायचंय. कशा प्रकारे रिप्रेझेंट करता येईल आपल्याला या ठिकाणी? तर इथे 3 लिहायचंय, इथं पॉवरला 3 लिहायचंय, इथं 3 पुढे लिहायचं आणि 2 करायचं. संपलं. क्लिअर? चेक करा. 3, 3 आणि या ठिकाणी 3 पुढे आणि इथं पॉवर पुढं, पॉवर 1 ना कमी, जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये घेतोय सेम फॉर्मॅट. ठीक आहे. आता ह्याच फॉर्म्युल्यापासून आणखी वेगवेगळे आपण एक एक फॉर्म्युला डिराईव्ह करतोय. कशा प्रकारे डिराईव्ह करतोय बघा. हा जो मायनस जो आहे -4 साइन क्यूब थिटा, ह्याला इकडे घेऊन जाऊ म्हणजे प्लस होईल आणि हा जो प्लस आहे तिकडे येऊन मायनस, म्हणजे आपल्याकडे येईल 4 साइन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस साइन 3 थिटा. क्लिअर? हा जो 4 मल्टिप्लिकेशन मध्ये तो राईट साइडला जाऊन डिव्हिजन मध्ये जाईल मित्रांनो. म्हणजेच साइन साइन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस साइन 3 थिटा डिवायडेड बाय 4. क्लिअर? म्हणजे आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला तर हेच होते. आपल्याकडे लेकरांनो बेसिक फॉर्म्युला तर हा आपण लक्षात ठेवलाय. या बेसिक फॉर्म्युल्यापासून ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय केले आपण कन्वर्जन केलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर? ओके. चलो पुढे बघूत आता. ओके. चला इथे इथे काय लेकरांनो हा जो मायनस आहे तो इकडे येऊन काय होईल रे प्लस. दॅट्स इट. म्हणजेच 4 कॉस क्यूब थिटा इज इक्वल टू कॉस 3 थिटा मायनस इकडे येऊन होईल प्लस 3 कॉस थिटा. ठीक आहे. हा मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाऊन काय डिव्हिजन मध्ये, म्हणजेच कॉस क्यूब थिटा इज इक्वल टू कॉस 3 थिटा प्लस 3 कॉस थिटा डिवायडेड बाय इथे काय लेकरांनो 4 डिवायडेड बाय काय 4. चल बघून घ्या आता. आपल्याकडे बेसिक फॉर्म्युले काय होते लेकरांनो, हे दोन बेसिक फॉर्म्युले होते. क्लिअर? आणि ह्या दोन बेसिक फॉर्म्युल्यालाच कशा प्रकारे मॉडिफाय केले, हे अशा प्रकारे इथे ह्याला मॉडिफाय केलेलं आहे. ठीक आहे. व्यवस्थित पाहून घ्या. काय अवघड वाटतंय का? कुठेच काय अवघड नाहीये सर. हा जो मायनस आहे तिकडे जाऊन काय झालं लेकरांनो प्लस झाला. हा मायनस. ठीक आहे. हा बघा मायनस तिकडे जाऊन प्लस आणि प्लस इकडे येऊन काय झालं मायनस. हा जो मायनस आहे तिकडे जाऊन प्लस आणि प्लस इकडे येऊन, ठीक आहे. हा मायनस इकडे जाऊन प्लस, बाकी हा तो इकडेच ऍज इट इज असेल. ठीक आहे. चलो हे झालं दोन रिप्रेझेंटेशन. आणि हा फॉर्म्युला शेवटी लेकरांनो टॅन 3 थिटाचा आहे. ठीक आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. कुठे काही डाऊट असेल तर डेफिनेटली मेसेज करायला विसरू नका. चला आता लेकरांनो सगळ्यात महत्वाचं आपण डिस्कस करू लेकरांनो हाफ अँगल आयडेंटिटीज बद्दल. कशाबद्दल डिस्कशन करू? हाफ अँगल आयडेंटिटीज. हाफ अँगल आयडेंटिटीजच्या जेव्हा तुम्ही आता मी जेव्हा रिप्रेझेंटेशन सुरू करेल तेव्हा सेकंदामध्ये तुम्हाला ओव्हरऑल आयडियाज कळून जाईल. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर मला पूर्ण फॉर्म्युले एकदा लिहावे लागतील. कशा प्रकारे? तर पहा लेकरांनो सगळ्यात पहिले जो फॉर्म्युला लिहितोय मी या ठिकाणी तो लिहितोय, जो सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी लिहितोय मी साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. क्लिअर आहे? साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. त्याचबरोबर लेकरांनो दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी जर मी असा लिहिला साइन 2 थीटा इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे 2 साइन थीटा इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. नेक्स्ट साइन 2 थीटाचा आणखी एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 कॉस थीटा इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. त्याचबरोबर साइन 2 थिटाचा काय फॉर्म्युला आहे, तो आहे 2 टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. क्लिअर? आता बघा रे हा प्रत्येक फॉर्म्युलाचा आपण हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करतो. मग हाफ अँगल मध्ये कन्वर्ट कशा प्रकारे करायचंय, तर मला सांगा इथे 2 थिटा अँगल आहे तर इथे थिटा आणि थिटा त्याचा हाफ आले. इथे 2 थिटा अँगल आहे त्याचा हाफ थिटा आणि थिटा इथे आले. इथे 2 थिटा आहे त्याचा हाफ अँगल थिटा आणि थिटा इथे आलेलं आहे. इथे अगेन 2 थिटा आहे तर त्याचा हाफ अँगल इथे थिटा आणि थिटा आलेलं आहे. आता काय करायचंय, आता काय नाही लेकरांनो त्याचा अँगल हाफ करायचं म्हणजे काय बघा साइन 2 थिटाच इथे मी लिहितोय साइन थिटा, म्हणजे ह्या 2 थिटाचं परत हाफ अँगल थिटा लिहिले. ठीक आहे. मग विचार करा ना इथे 2 थिटा आहे तर त्याचा हाफ अँगल थिटा थिटा येतंय, तर या ठिकाणी इथं फक्त थिटा असेल तर या ठिकाणी काय नाही मित्रांनो 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. क्लिअर आहे? येस सर एकदम क्लिअर आहे. दुसरा फॉर्म्युला बघू. काय रे मित्रांनो साइन थिटा 2 थिटाचं काय आलंय
थिटा थिटा आले तर थिटाचं काय थिटा बाय 2 ह्याला ब्रॅकेट मध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे, मी जस्ट ओरली या ठिकाणी अशा प्रकारे लिहितोय, याला ब्रॅकेट सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, चला साइन थिटाचं काय लिहिणार तर 2 साइन थिटा बाय 2 इंटू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय, ठीक आहे. काय अवघड नथिंग सर. त्याचबरोबर लेकरांनो शेवटी साइन थिटा इज इक्वल टू काय आहे तर 2 कॉस कॉस थिटा बाय 2 इंटू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. क्लिअर आहे. ओके, चला शेवटचं रिप्रेझेंटेशन बघून घेऊ. सो साइन थिटा इज इक्वल टू इथे 2 टॅन थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. क्लिअर आले का रे. चला आले बरं. हाफ अँगल आयडेंटिटीज किंवा हाफ अँगल फॉर्म्युलेज आपल्याकडे प्रत्येक वेगवेगळे फॉर्म्युले इथे रिप्रेझेंट झालेले आहेत. ठीक आहे, नक्कीच कुठलीच या ठिकाणी लेकरांनो तुम्हाला अडचण नसेल, कुठलीच अडचण नसेल. ठीक आहे, पाहून घ्या एकदा व्यवस्थित. ओके, चल पहा एकदम व्यवस्थित आहे. काय अडचण कुठे इथं तुम्हाला, नक्कीच कुठली अडचण नसावी. ओके, चला पुढे पाहूत लेकरांनो. हाफ अँगल मध्येच ओके. चल पाहिले का नाही. नेक्स्ट फॉर्म्युलेज काय कुठले आहेत आपल्याकडे. चलो साइनचं झालं. नेक्स्ट इन टर्म्स ऑफ कॉस, तर पहिला फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय लेकरांनो 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. नेक्स्ट फॉर्म्युला cos 2 theta is equal to 1 minus 2 sin square theta. Clear? Next formula cos 2 theta is equal to 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. Clear? हे झालं मल्टिपल मध्ये. आता सब मल्टिपल ठीक आहे किंवा हाफ अँगल मध्ये घेऊ तर आपण लेकरांनो डबल अँगल हाफ अँगल मल्टिपल सब मल्टिपल मध्ये बघू तर कॉस 2 थिटा आहे. तर कॉस 2 थिटाचं इथे काय लिहायचं लेकरांनो कॉस थिटा लिहायचंय आणि पुढे लिहिणार कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा झाला पहिला फॉर्म्युला. नेक्स्ट कॉस 2 थिटाला इथे थिटा लिहायचंय तर इथे पुढे येईल 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. अगेन कॉस थिटाचं रिप्रेझेंटेशन येईल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि शेवटचं cos theta is equal to 1 minus tan square theta by 2 divided by 1 plus tan square theta by 2. क्लिअर. एकदम क्लिअर सर, कुठेच काय अडचण नाही. प्रत्येक गोष्ट क्लिअर होते, प्रत्येक गोष्ट समजते हे गरजेचं आहे. ठीक आहे, चल पाहून घ्या. ठीक आहे, तर हे झालेत लेकरांनो 4 वेगवेगळे फॉर्म्युले. ह्याच्यापासूनच आपण थोडंसं मॉडिफाय केलंय. आता तुम्ही ह्याला आणखी परत मॉडिफिकेशन जे आहे ते मी डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये अशाच प्रकारे शिकवत जाईल जेव्हा आपले पीवायक्यू क्वेश्चन्स घेणार आहोत तेव्हा. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूत लेकरांनो. तर नेक्स्ट आपल्याला माहिती आहे काय रे टॅन 2 थिटा. टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे तर टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे लेकरांनो 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग ह्याचं हाफ अँगल मध्ये रिप्रेझेंटेशन कसं असेल तर अगदी सोपं आहे सर, काही त्याच्यामध्ये अवघड नाहीये. तर ते म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू आहे 2 टॅन थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. क्लिअर. ओकेच. चला आता पहा रे, जे काही फॉर्म्युलेज मी तुम्हाला स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करू दिले जसं की तुम्हाला माहिती आहे लेकरांनो साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय रे
1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला लेकरांनो हा सुद्धा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2. राईट आहे? येस सर. क्लिअर. मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला रिप्रेझेंटेशन कसं करता येईल? क्लिअर. एकदम सोपं आहे. बघा पाहून घेऊ. ठीक आहे. किंवा ह्याला जर मी इन स्क्वेअर रूट मध्ये जर लिहिलं म्हणजेच साइन थिटा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट मध्ये लेकरांनो 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 आणि इकडे जर कॉस थिटा इज इक्वल टू लिहिलं तर इन स्क्वेअर रूट मध्ये या ठिकाणी 1 प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2. क्लिअर. म्हणजे एक गोष्ट तुम्ही विचारात घ्या की फक्त काय करायचं आपल्याला अँगल हाफ करायचंय. मग अँगल हाफ करायचं म्हणजे काय करायचंय? तर या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे. तर ह्यालाच इथे काय लिहायचंय? 1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय 2. खतम. 2 थिटाचा हाफ थिटा, थिटाचा हाफ थिटा बाय 2. ठीक आहे. इथं सुद्धा सेम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय 2. क्लिअर. आता शेवटचा पोर्शन आहे तोच सेम टू सेम साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आणि त्यानंतर लेकरांनो कॉस थिटा बाय 2 इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय 2. क्लिअर. म्हणजे एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की जे हाफ अँगल फॉर्म्युलेज आहेत किंवा सब मल्टिपलचे जे फॉर्म्युलेज आहेत त्या प्रत्येकामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचंय? अँगल हाफ करायचंय. फक्त काय करायचं लेकरांनो? अँगल हे हाफ करायचं आहे. ठीक आहे. तर इथं हा बघून घ्या. हा फॉर्म्युला एक, हा नवीन एक फॉर्म्युला डिराईव्ह करून दिलेला. ठीक आहे. हा परत एक नवीन फॉर्म्युला आणि इकडले हे परत हे दोन नवीन फॉर्म्युले जे तुम्हाला डिराईव्ह करून दिलेले आहेत. ओके. चल पहा रे. कुठलाच फॉर्म्युला मी अजिबात रिमेनिंग ठेवत नाहीये. प्रत्येक फॉर्म्युला इथे सविस्तर लिहून देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता पहा लेकरांनो, आता जे आहे ते नेक्स्ट आहे बच्चो इवन ऑड आयडेंटिटीज. शेवटचा पॉइंट. त्यानंतर आपण को फंक्शन आयडेंटिटी शिकून घेऊ. ठीक आहे. आणि नंतर मग आपण पीवायक्यू क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. चलो. तर पहा रे, इवन ऑड आयडेंटिटीज काय लेकरांनो? तर इवन ऑड आयडेंटिटीज म्हणजे साइन ऑफ मायनस थिटा, त्याच्यानंतर कॉस ऑफ मायनस थिटा, त्याच्यानंतर टॅन ऑफ मायनस थिटा, त्याच्यानंतर कॉट ऑफ मायनस थिटा आणि त्याच्यानंतर लेकरांनो सेक सेक ऑफ मायनस थिटा आणि शेवटचं बाळांनो टॅन ऑफ सॉरी कोसेक कोसेक ऑफ मायनस थिटा. ठीक आहे. तर बघा ना अगदी सोपं आहे. बघा रे, जर लेकरांनो अँगल जर अशा प्रकारे दिलेले असेल साइन ऑफ मायनस थिटाचं रिप्रेझेंटेशन होतं मायनस साइन थिटा. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉस ऑफ मायनस थिटाचं रिप्रेझेंटेशन येतं प्लस कॉस थिटा. काय येतं लेकरांनो? प्लस कॉस थिटा. टॅनचं काय येईल रे मग? बघा ना टॅनचं म्हणजेच काय? टॅनचं रिप्रेझेंटेशन साइन ऑफ मायनस थिटा डिवायडेड बाय कॉस ऑफ मायनस थिटा. कॉटचं रिप्रेझेंटेशन काय? कॉस ऑफ मायनस थिटा डिवायडेड बाय साइन ऑफ मायनस थिटा. सेकचं रिप्रेझेंटेशन काय? रेसिप्रोकल आयडेंटिटीज मध्ये कॉस ऑफ मायनस थिटा आणि कोसेकचं 1 अपॉन साइन ऑफ मायनस थिटा. क्लिअर. ओके सर. चला आता पहा रे किती सोपं आहे आणि व्यवस्थित कळणं तितकंच गरजेचं आहे. साइन तर ठीक आहे, कॉस तर ठीक आहे. आता मला सांगा साइन ऑफ मायनस थिटा मीन्स मायनस साइन थिटा. ओके सर. येस. कॉस ऑफ मायनस थिटा मीन्स व्हॉट? ओनली कॉस थिटा. साइन बाय कॉस काय लेकरांनो? टॅन. म्हणजे या ठिकाणी काय तर मायनसला मायनस आणि पुढे लिहावं लागेल आपल्याला टॅन थिटा. दॅट्स इट. परत कॉसचं तिथे कॉस ऑफ मायनस थिटाचं कॉस थिटा आणि साइन ऑफ मायनस थिटाचं काय लेकरांनो? मायनस साइन थिटा. सो कॉस बाय साइन अगेन कॉट. सो इट विल बिकम्स मायनस कॉट थिटा. क्लिअर. ओके. इथं बघा रे 1 ला 1 ऍज इट इज कॉस ऑफ मायनस थिटाचं पॉझिटिव्ह कॉस थिटा. ठीक आहे. 1 मायनस कॉस थिटा कशाच्या इक्वल आहे? रेसिप्रोकल आयडेंटिटीज मध्ये सेक थिटाच्या इक्वल आहे. तेच रिप्रेझेंट केलंय. इथे परत 1 अपॉन साइन ऑफ मायनस थिटाचं काय झालं मित्रांनो? मायनस साइन थिटा आणि 1 बाय साइन थिटा कशाला रेसिप्रोकल आहे? येस, कोसेकला रेसिप्रोकल आहे म्हणजे मायनस कोसेक थिटा. क्लिअर.
इथपर्यंत काय अडचण? नो सर, नथिंग. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सुद्धा आम्हाला क्लिअर झालेली आहे. जर कुठे काही डाऊट असेलच, तर डेफिनेटली तुम्ही तो डाऊट कमेंटद्वारे मला विचारू शकता. आणि ठीक आहे, हा व्हिडिओ जो आहे तो मॅक्सिमम तुमच्या मित्रापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? तर मित्रांनो, हा जो थर्ड व्हिडिओ होता ट्रिग्नॉमेट्रीचा जो आपण सुरू केलेला आहे, तो आपण इथे स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू सो मच. बाय.